नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। पूर्ण उंची घेतली आपण 13.5, घडी घेतली आहे 9.5ची, 2.25 इंचाचं आपण शोल्डर घेतलंय, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन शोल्डर 5.25 घेतलं आणि जितका आपण शोल्डर घेतलं तितकेच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे कोपऱ्यामधून आपल्याला 1.25 इंच अंतर हे मोजून घ्यायचे। मापामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदल करू शकता। इथे पूर्ण उंची आपण गळ्याची घेतली 9.5 इंच, गळा रुंदी घेतली 2.25 इंचाची आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे। नंतर इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। बघा हे टोक तुम्ही थोडंसं असं बाहेर काढलं तरीही चालेल, त्याच्याने गळा आणखी सुंदर असं दिसेल। नंतर इथे आपण पंचकोनी सारखा असा आकार द्यायचा आहे आणि आधी जो आकार आपण दिला तो पहिले कट करून घ्यायचा आहे बघा। नंतर हा आपल्याला आकार कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला ह्या आकाराची डिझाईन बनवायची। नंतर हा मोंड्याचा भाग सुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि ही 2 पार्ट आपले तयार झाले। ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती ठेवून हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे। नंतर ब्लाऊज पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती दोन्ही पार्ट ठेवायचे आणि त्याला पिन लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे। पिन लावली की आपल्याला ही साईड अशी जॉईंट करून घ्यायची, साधारण 1/2 इंच सोडून, आणि आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची। नंतर हा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जो एक्स्ट्राचा दिसतो तो कट करायचा। याला असे नॉचेस द्यायचे आणि अस्तरमध्ये पलटी करायचं आहे आपल्याला, पण त्याच्या आधी आपण इकडनं पण शिलाई मारून घेऊया। हा पण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। याला सुद्धा तसेच नॉचेस द्यायचे आहेत, म्हणजे काय होईल, अस्तर आपल्याला वळवायला सोपं जाईल बघा। याप्रमाणे अस्तर असं मध्ये टाकायचं आणि वरतून अशी दाबटीप द्यायची। हाताने अगदी व्यवस्थित करायचं, म्हणजे परफेक्ट असा आकार तयार होईल। बघा अगदी व्यवस्थित असा हा आकार तयार झाला की आपल्याला अस्तर सुद्धा सगळीकडनं हे जॉईंट करून घ्यायचे। नंतर आता उरलेला हा एक्स्ट्राचा कपडा दिसतो हा कट करून घ्यायचा आहे बघा। ह्याप्रमाणे दुसरं सुद्धा आपल्याला तसेच बनवायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने रोजच्या रोज नोटिफिकेशन येतं तुम्हाला। मग व्हिडिओ नवीन अपलोड झाली की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे। इथे लगेच आपल्याला पाठीचे टक्स मारून घ्यायचे आहेत। खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असं आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे। लगेच त्याला आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची। तर पट्टी घेतली, एक बाजूने तिला फोल्ड करायचं आणि जसे आपण रोज इतर ब्लाउजांना लावतो त्याप्रमाणे इथे पट्टी लावून घ्यायची। त्याच्यावरती दाबटीप द्यायची, मध्ये फोल्ड करून एक शिलाई आपल्याला त्याच्यावरती अशी मारून घ्यायची बघा। दुसऱ्या बाजूने पण आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे। दाबटीप देऊन पट्टीमध्ये फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची। आता आपला पाठीचा भाग तयार झाला आणि आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, त्याच्यावरती आपण जी पट्टी कट केली होती ती ठेवायची आणि तिच्यापेक्षा असं एक्स्ट्रा कपडा कापून घ्यायचा आहे बघा। त्याला काय करायचं, मध्ये असं सेंटरला पकडायचं त्या पट्टीला आणि असे मध्ये आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे बघा ह्याप्रमाणे। नंतर आता कडेनी सुद्धा त्या प्लेट पूर्ण अशा मारून घ्यायच्या आहेत, अगदी व्यवस्थित दिसेल म्हणजे। मग ह्या बाजूने सुद्धा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची।
बघा शिलाई मारून झाल्यानंतर अस्तर घ्यायचं, त्याच्यावरती तो पॅच आपण ठेवला आहे आणि त्याच्या कडेने आपल्याला हे करून घ्यायचं, रेष मारून घ्यायची. म्हणजे आपल्याला अंदाज येईन आपल्याला किती कपडा पाहिजे होता आणि किती डिझाईन आपल्याला लावायची याचा अंदाज आपल्याला येण्यासाठी आपण ते आखून घेतलं आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे ते कट झाल्यानंतर त्या कपडा त्याच्यावर ठेवायचा. अस्तर आपण त्या कपड्यावरती ठेवून आणि पिना लावून घ्यायच्या आणि वरची जी साईड आहे ते असं शिलाई मारून घ्यायची. हा मधला भाग जो कपड्याचा दिसतो तो कट करायचा. इथे सुद्धा आपल्याला असे नॉचेस द्यायचे. आता ते अस्तर असं मध्ये पलटी करून त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची. नंतर साईडने ते अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा म्हणजे काय होईल, जे आपण ते चुन्या ज्या पाडल्या त्या अगदी व्यवस्थित अशा पॅक होतील आणि परफेक्ट असा आकार सुद्धा आपल्या त्या डिझाईनला जमण्यासाठी आपण ते अस्तर जॉईंट करून घेणार आहे साईडने सुद्धा. नंतर हे उरलेलं जे दिसतंय ते कट करून घ्यायचं आहे. खाली सुद्धा इथे टिप मारून घेतली आणि उरलेला जो कपडा होता तो कट करून घेतला. इथे सुद्धा आपण जशी कमरेला पट्टी लावली तशी इथे सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे. या पट्टीला सुद्धा आपण दाबटीप द्यायची आणि मध्ये फोल्ड करून एक शिलाई त्याच्यावरती अशी मारून घ्यायची. आता जो कपडा आपण कट केलेला होता तो घ्यायचा, त्याच्या कडेने अशी रेष मारायची आणि त्या रेषेच्या तिथे आपल्याला हे जे ब्लाऊज आहे हे आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे अगदी सुंदर अशी डिझाईन आणि अगदी कमी वेळात खूपच सुंदर डिझाईन होणारी आहे मैत्रिणींनो ही. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बघा हा पॅच आपला जॉईंट करून झाला आहे. त्याच्यानंतर आपण एक पट्टी घेतली त्याच कलरची, म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरची 3.5 इंचाची. तिला फोल्ड केलं आणि अशी एक फक्त शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे शिलाई मारून झाल्यानंतर त्याची आपल्याला बनवायची फ्रिल. बघा आपली फ्रिल बनवून झाली की आपल्याला ती फ्रिल इथे लावायची आहे अशी. थोडंसं अंतर सोडून दिलं आणि तिथून पुढे आपण ती फ्रिल लावायला सुरू केली. बघा ह्याप्रमाणे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ती फ्रिल लावून घ्यायची आहे. बघा आपली फ्रिल लावून झाली. नुसती फ्रिल लावली तरी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघा आपण जिथे शिलाई मारली ना त्याच्या बाहेर जो कपडा दिसतोय तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश हे कट करायचं आहे. बघा आपलं हे कट करून झालं की त्याच्यावरती आपल्याला लावायची लेस. तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा लावू शकता, म्हणजे ज्या कलरचं ब्लाऊज आहे त्या कलरची लेस लावली तरी छान दिसेल. पण आपण इथे गोल्डन लेस वापरतोय. बघा याप्रमाणे लावायची इथे, म्हणजे जो आपला ब्लाऊजचा जो कलर आहे तो सुद्धा इथे दिसला पाहिजे, त्याच्याने आणखी ब्लाऊजला असा लुक येतो. बघा याप्रमाणे आपण इथे दुसऱ्या बाजूलाही लावून घेणार आहे लेस. अगदी कमी वेळात सुंदर अशी आपण डिझाईन बनवलेली मैत्रिणींनो. तर डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. बघा आता इथे आपण काय करणार आहे, शोचे बटन असे ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण ही रेष मारून घेतली सेंटरला. तुम्ही मनी लावले गोल्डन तरीही चालेल आणि असे शोचे बटन लावले तरीही चालेल. बघा ह्याप्रमाणे. तर आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा आपला सुंदर असा ब्लाऊजचा फायनल लुक असा झाला आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवर जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.